मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स। आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स, अशोकनगर रोड। नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये लागण्याची शक्यता आहे। सातपूर प्रभाग क्रमांक 10 मधून सर्वसाधारण गटातून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाचे सदस्य, भारतीय जनता पार्टीचे सर्वात जुने आणि जामते कार्यकर्ते श्री रामहरी संबेराव हे आगामी नाशिक महापालिका निवडणुकीची तयारी करीत आहेत। आपल्यासोबत रामहरी संबेराव असणार आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये नाशिक महापालिकेची निवडणूक आपण कशा पद्धतीने लढणार आहात। काका, सर्वप्रथम तुमचं सार्थक न्यूज मध्ये खूप खूप स्वागत। येणाऱ्या नाशिक महापालिकेमध्ये आपली काय तयारी असणार आहे? आता निवडणुकीचं तयारी सुरू झालेलं आहे, त्याप्रमाणे लोकांशी संपर्क माझा सुरू झालेला आहे। नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे। मी आता प्रभागामध्ये मदत फिरणं सुरू केलेलं आहे, लोकांशी संपर्क चालू केलेला आहे। आत्ता कालच आपल्या प्रभागातील किंवा सर्व महापालिकेच्या ज्या मतदार याद्या त्या पण डिक्लेअर झालेल्या आहे। आता मतदार यादी घेतलेली आहे, मतदार यादीच्या नुसार लोकांशी संपर्क आणि सुरू करणार आहे। काका, भारतीय जनता पार्टीचे मुळं सातपूरमध्ये रोवण्यामध्ये तुमचं मोठा यशस्वी हात आहे, त्याबद्दल काय सांगाल? बरोबर आहे। मी इथं आल्यानंतर नोकरीनिमित्त आलो आणि वडील संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे संघाचं बाळकडून मला सुरुवाती घरातूनच होतं आणि इथं आल्यानंतर मी सुरुवातीला जनकल्याण समितीचं काम सुरू केलं आणि त्यावेळेला रक्तदान शिबिर घेणं किंवा कोणी रुग्णाला रक्त मिळणं फार अवघड होतं आणि ते काम मी सुरू केलं आणि ते काम करता करता सातपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते होते त्यांच्याबरोबर मी भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं आणि तेव्हापासून 1983ला मी भारतीय जनता पार्टीचा सभासद झालो। तेव्हापासून तर आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचं अगदी निष्ठेने मी काम करतोय। तब्बल किती वर्ष आपण पक्षामध्ये काम केलं? जवळजवळ 40 वर्षाच्या आसपास काम करतोय मी। या 40 वर्षामध्ये जुनी भारतीय जनता पार्टी आणि नव्या भारतीय जनता पार्टीने जे बदल स्वीकारलेत, आपण ज्येष्ठ म्हणून त्याकडे बघतात कसं? भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक काम त्यावेळेला सुरू होतं आणि संघटनात्मक कामावरच भारतीय जनता पार्टीची लक्ष होतं, कारण पक्ष हा वाढवणं महत्त्वाचं होतं। त्यामुळे भारतीय जनता पार्टीने आम्ही सर्व कार्यकर्ते पक्ष आणि संघटनात्मक काम करायचो। संघटना वाढली पाहिजे आणि नंतर मग लोकांची कामं होणं गरजेचं आहे, त्यामुळे सत्ता असणं पण गरजेचं आहे आणि पार्टीने त्या उद्देशाने काम सुरू केलं। त्यामुळे मग आम्ही काम करत होतो आणि जसजसे पार्टीचं संघटन वाढत गेलं, पार्टी मोठी होत गेली व पार्टी राज्यात सरकार नंतर केंद्र सरकारमध्ये आले। आमचे आदरणीय अटल बिहारी वाजपेयी सारखं नेतृत्व असल्यामुळे त्यावेळेला पंतप्रधान झाले। नंतर परत आमचं भारतीय जनता पार्टीचं काम चालूच होतं। वेगवेगळ्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार येऊ लागले, तिथले कामं होऊ लागले। नंतर आमच्या भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदी साहेबांसारखी व्यक्ती मिळाली। ते तर संघाचं आणि संघटनात्मकच काम करायचे, परंतु सत्तेत पण टिकवण्यासाठी चांगले व्यक्ती पाहिजे म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं आणि आमची त्यांचं गुजरातमध्ये चांगलं काम झाल्यामुळे ते पंतप्रधान झाले आणि पूर्ण मग देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार किंवा भारतीय जनता पार्टी सत्तेत येऊ लागली आणि मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पण हुरूप आला की आज आपण ज्या पक्षाचं काम करतोय तो पक्ष सत्तेत आलेला आहे आणि आज जगात सर्वात एक नंबरचा भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहे आणि सर्वात मोठा पक्ष आहे। माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला त्याचा पण आनंद आहे। काका, 40 वर्षामध्ये तुम्ही अनेक निवडणुका पाहिल्या, काही ठिकाणी तुम्ही प्रभारी वगैरे असे कामं पण केले, त्याचा अनुभव कसा पाठीशी? नाही, पार्टीत काम करत असताना पार्टी जो व्यक्ती काम करतो त्या व्यक्तीला पार्टी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत असते। बऱ्याच ठिकाणी मला जसं ठाणे महापालिकेची निवडणूक होती त्यावेळेला मला प्रभारी म्हणून पाठवलं होतं। तिथल्या मी 2 निवडणुका, जे 2 वार्ड माझ्याकडे होतं त्याचं मी काम केलं आणि सुरुवातीला प्रत्येक निवडणूक ही सर्वसाधारण
व्हायची. सुरुवातीच्या काळामध्ये पक्ष बांधणी कशा पद्धतीने केली, ज्या टायमाला मोजके लोक पक्षामध्ये होते? ज्या वेळेला इथं पक्ष जी कार्यकर्ते होते, मग त्यावेळेला आता मी अध्यक्ष झालो, मग मी संघटन करायचो. त्यावेळेला मग आमचे बरेच जुने कार्यकर्ते होते, त्यांच्याबरोबर आम्ही काम करायचो आणि मग एक मनुष्य आम्ही हात जोडायचो. मग आमची बूथपासून आमची बांधणी सुरू झाली. बूथ प्रमुख, नंतर शक्ती केंद्र प्रमुख, नंतर मंडल अध्यक्ष, वार्ड प्रमुख, असे करत त्यामुळे पक्ष एक माणूस जोडत गेलो आम्ही त्या पदासाठी आणि त्या प्रमाणे ते काम वाढत गेलं. कारण कार्यकर्ता जोडणं हे सोपं नसतं. त्या कार्यकर्त्याला जबाबदारी देऊन त्याच्याकडून काम करून घेणं हे महत्त्वाचं असतं. पक्षाचे एक साधारण सदस्य ते आज तुम्ही प्रदेशाचं सदस्यपद हे मोठं पद भूषवतायत, त्याबद्दल काय सांगाल? कुठेही आणि भारतीय जनता पार्टी जो मनुष्य काम करतो त्याला पक्ष ही संघटनात्मक जबाबदारी देते. मी पहिला वार्डाचा अध्यक्ष झालो. माझ्या वार्डात मी काम करत राहिलो. त्यानंतर मंडळाचा उपाध्यक्ष, त्या सातपूर मंडळाचा सरचिटणीस, नंतर मी मंडल अध्यक्ष झालो. त्या काळात काही निवडणूक आल्या असतील, त्या निवडणुकीत मी प्रभावीपणे काम केलं, इमानदारीने काम केलं, निष्ठेने काम केलं, पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी काम केलं आणि त्यामुळे पक्ष हा जो काम करतो त्याची दखल घेतो आणि त्याप्रमाणे मग मला शहर कार्यकारिणीवर घेतलं आणि शहर कार्यकारिणीवर मी चिटणीस म्हणून काम केलं, उपाध्यक्ष म्हणून काम केलं आणि आज मी प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करतो. मविप्र ही सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असेल, नामको बँक असेल, जेव्हा सातपूर विभागासाठी एखादं मोठं पद त्या संस्थेच्या माध्यमातून निघतं, तिथे सातपूरमध्ये सर्वप्रथम हे रामहरी संभेरावच नाव त्या संस्थेमध्ये डिक्लेअर होतं. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे, आता नामको बँक आहे. नामको बँकमध्ये आमचे कैलासवासी बंडपंत जोशी दादा ह्या त्या बँकेत असायचे. त्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते विजय साने असायचे. साहजिकच त्यावेळेला ज्यावेळेला मर्चंट बँकेचं इलेक्शन असेल, काय करणार? मग ते इलेक्शन लागल्यानंतर कोण काम करू शकतो? आपल्या भारतीय जनता पार्टीतला कार्यकर्ता कोण? कुठेही जो काम करतो त्यालाच काम दिलं जातं. त्यामुळे तिथे काम करत असताना त्यांनी सभासद वाढवायचे असेल तर मग आम्हाला सांगितलं असतं सभासद वाढवा. त्या माध्यमातून आम्ही मर्चंट बँकेचे सभासद केले. मर्चंट बँकेचं सभासद करताना आम्हाला कार्यकर्ते मिळाले. मग ज्या वेळेला निवडणूक आल्या असतील त्या वेळेला त्यांनी ती जबाबदारी दिली. प्रामाणिक काम करणाऱ्याला जबाबदारी मिळते. मी प्रत्येक ठिकाणी मला जी जबाबदारी दिली, पक्ष असो किंवा कुठल्याही संघटनेची किंवा कुठल्याही निवडणुकीत मला जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पाडतो. त्यामुळे मला ह्या जबाबदारी मिळत असतात. मराठा विद्याप्रसारकमध्ये तसंच आहे. मी सभासद आहे. सभासद असल्यामुळे आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करतो. तिथं पण मला ज्या वेळेला कुठली जबाबदारी द्यायची असेल तर त्या प्रामाणिक काम करणारा किंवा ती व्यक्ती तिथलं काम करू शकतो. त्यामुळे मग ते मला कॉलेजच्या स्कूल कमिटीवर असेल किंवा अनेक ठिकाणी MVPच्या पण मला जबाबदाऱ्या दिल्या, कारण मी ते काम करतो. आतापर्यंत कोणत्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम केलंय? सर्वात सुरुवातीला आमचे कैलासवासी बंडपंत जोशी असतील, आमचे फरांदे सर असतील, आमचे विजय साने असतील, आमचे लक्ष्मणराव सावजी साहेब असतील, त्यानंतर बाळासाहेब सानप असतील, आमच्या आमदार सौ सीमाताई हिरे असतील किंवा कैलासवासी पोपटराव हिरे असतील, डॉक्टर दौलतराव आहेर आणि आमचे कैलासवासी आमदार प्रतापदादा सोनवणे यांचं माझं विशेष होतं. त्यांचं मी पदवीधर संघाचं काम करायचो. ह्या लोकांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आता ते अध्यक्ष असतील, सुनील केदार असतील, प्रशांत जाधव असतील, नाना शिलेदार असतील, हे आम्ही बरोबर आम्ही काम केलेलं आहे. काका, तुम्ही शहराच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं, मात्र सातपूर विभागामधून आपल्याला पक्षवाढीसाठी कोणी सहकार्य केलं? सातपूरमध्ये आमच्याकडे त्यावेळेला किसनराव विधाते होते, शिवाजीराव शहाणे होते. त्यानंतर मग आमचे संजय राऊत असतील, राजेश दराडे असतील, रवींद्र जोशी असतील, रवींद्र उगले, योगेश मालुंजकर, अशी बरीचशी कार्यकर्ते आम्ही जोडली आणि त्यांच्याबरोबर आम्ही पक्षवाढीसाठी काम करत राहिलो. पश्चिममध्ये आमदार सीमाताई हिरे यांचं अतिशय चांगलं कार्य, त्यांच्याबद्दल काय वाटतं आपल्याला?
नाही, आमदार सौ सीमाताई महेश्वरे यांचं खूप काम चांगलं आहे आणि सर्वसाधारण माणसासाठी झडणाऱ्या लढणाऱ्या त्या आमदार आहेत. त्यांनी मोठमोठी कामं भरपूर केलेली आहे. मी जी सुचवलेली ती पण कामं केलेली आहे. त्यातली 2-3 कामं जर सांगितले, सातपूरचं एस-टी स्टँड असेल, ITIचं विद्यार्थ्यांसाठी मोठी इमारत असेल, व्यायामशाळा केलेल्या आहे काही त्यांनी. मोठी-मोठी चांगली कामं केलेली आहे त्यांनी. रोड माझ्या घराजवळचा जो रोड खूप खराब रस्ता होता, तोही त्यांना मी विनंती केल्यानंतर त्यांनी तो पण रोड करून दिलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, गोरगरिबांसाठी जे काम चालतं ताईंचं, ती जबाबदारी त्यांनी माझ्याकडे दिलेली आहे. आणि सीमाताईंच्या सातपूरच्या संपर्क कार्यालयात बुधवार गुरुवार तिथे त्यांनी सुभाष जगताप म्हणून ते काम बघतात आणि त्यांच्या जोडीला ताईंचा आमदारांचा एक संपर्कासाठी एक व्यक्ती असावा, पक्षाचा एक व्यक्ती असावा म्हणून मला तिथं त्यांनी जबाबदारी दिलेली आहे. आणि ती जबाबदारी तिथं जो नागरिक येईल त्याला जी अडचण असेल, जो ज्या योजनेत बसेल, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन अनेक योजना आहेत, त्या योजनेत आम्ही त्यांना बसवतो. किंवा काही रुग्ण आहे, ते जे गरीब आहे, त्यांची मोठी ऑपरेशन असतात, त्यांना कोणी मदत करत नाही, अशा लोकांना आम्ही आमदार सीमाताई हिरे यांशी संपर्क करून मुख्यमंत्री निधीतून त्यांची अशी मोठमोठी ऑपरेशन केलेली. हे काम खूप चांगलं काम चालतं आणि सीमाताईंचा कामाचा प्रभाव आमच्या या निवडणुकीत पडेल आणि जे जे उमेदवार असतील त्यांना या कामाचा नक्कीच उपयोग होईल आणि मला तर नक्कीच उपयोग होईल. सीमाताईंचं मार्गदर्शन मला वेळोवेळी मिळत असतं आणि मी त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेत असतो. त्यांच्या नेहमी संपर्कात असतो. त्यांनीही निवडणुकीमध्ये माझा पूर्ण वेळ सहभाग होता. काका, शेवटचा प्रश्न. हां. आगामी नाशिक महापालिकेमध्ये आपण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात, त्या निमित्ताने पक्षाकडे काय मागणी कराल? मी पक्षाकडे एकच मागणी करणार आहे. आत्तापर्यंत मी संघटना वाढीसाठी किंवा संघटना कामासाठी काम केलेलं आहे. सातपूर भागात पक्षाचं काम केलेलं आहे. ज्या निवडणुका जी जबाबदारी मला पक्षाने दिलेली ती मी इमानदारीने आणि प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे. आता मलाही वाटतं की निवडणूक लढावी. माझं वय आता 64. मलाही वाटतं की आता नगरपालिकेच्या निवडणूक आलेल्या आहे. कुठेतरी आपण पण सत्तेत सहभागी व्हावं. सत्तेतून जनतेचे अजून प्रश्न सुटले जातील किंवा जनतेसाठी काम करता येईल म्हणून महापालिकेच्या निवडणुकीत उभं राहण्याची माझी इच्छा आहे. गेल्या 35 वर्षापासून भाजपचे एकनिष्ठतेने कार्य करणारे रामहरी संभेराव यांना आगामी नाशिक महापालिकेसाठी पक्षाने तिकीट द्यावं अशी इच्छा त्यांनी पक्षाकडे व्यक्त केली आहे. सार्थक न्यूजसाठी मी योगेश घुगे, सातपूर, नाशिक. धन्यवाद.